वेलकम टू वन अँड ऑल. आज आपण इथं बघूया इलिप्स कसा ड्रॉ करायचा. तर सर्वात प्रथम इलिप्स ड्रॉ करण्यासाठी किती मेथड्स आहेत ते जाणून घेऊया आपण. पहिली मेथड आहे डायरेक्ट्रिक्स अँड फोकस मेथड, टू ड्रॉ अन इलिप्स बाय डायरेक्ट्रिक्स अँड फोकस मेथड. त्यानंतर दुसरी मेथड आहे ड्रॉ द इलिप्स बाय आर्क्स ऑफ सर्कल मेथड. तिसरी मेथड आहे ड्रॉ द इलिप्स बाय कॉन्सेंट्रिक सर्कल मेथड. ओके. आणि चौथी मेथड आहे ऑब्लॉंग मेथड और रेक्टेंगल मेथड. हे समजलं सर्वांना. त्यानंतर आपण बघूया आता इथे ड्रॉ करायचे आपल्याला. पहिली मेथड बघूया डायरेक्ट्रिक्स अँड फोकस मेथड. तर याच्यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं आता इथं क्वेश्चन दिलेला आहे त्यानुसार बघूया. कन्स्ट्रक्ट अन इलिप्स व्हेन द डिस्टन्स ऑफ द फोकस फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स इज 50 mm अँड इसेंट्रिसिटी इज 2/3. तर आता जरी इथं दिलेलं नसलं का इलिप्स ड्रॉ करायचं आहे, सपोज आता क्वेश्चन असा आला ड्रॉ अ कर्व व्हेन द डिस्टन्स ऑफ फोकस फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स इज 50 mm अँड इसेंट्रिसिटी इज 2/3. तर एक लक्षात घ्यायचंय इसेंट्रिसिटी आपली जी आहे ती जर लेस दॅन 1 असेल तर जो कर्व तुमचा फॉर्म होणार आहे तो कर्व कोणता असतो? इलिप्स असतो. ज्या वेळेस तुमची इसेंट्रिसिटी इक्वल टू 1 असते त्यावेळेस तुमचा जो कर्व ऑब्टेन होणार आहे तर तो कर्व असतो पॅराबोला. आणि ज्या वेळेस तुमची इसेंट्रिसिटी मोर दॅन 1 असते त्यावेळेस जो कर्व फॉर्म होतो तो असतो हायपरबोला. इसेंट्रिसिटी अशा फॉर्म मध्ये दिलेली असते 2/3 किंवा 2:3. आता इसेंट्रिसिटी कशाला म्हणतात बघा. इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द फोकस टू द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स. ते आता तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मी तुम्हाला सांगतो. तर आता दिल्याप्रमाणे आपल्याला एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्यायची. ती आपण ड्रॉ करूया. इथं ही झाली व्हर्टिकल लाईन. त्याला नाव देऊया आपण ए बी. ह्या ए बी लाईनवर एका ठिकाणी एक पॉइंट मार्क करून घ्यायचा आहे. त्याला नाव देऊया आपण सपोज सी. तर ह्या पॉइंट पासून आपल्याला ए बी लाईनला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. ती आपण ड्रॉ करूया. आपण इथं आता सांगितल्याप्रमाणे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे डायरेक्ट्रिक्स पासून सी पॉइंट पासून. तर त्यानंतर इथं बघा आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे फोकस पॉइंटचं फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स. डायरेक्ट्रिक्स म्हणजे ही ए बी लाईन जी आहे ती आपली डायरेक्ट्रिक्स आहे. या लाईन पासून या परपेंडिक्युलर लाईनवर तुमचा फोकस मार्क करायचा आहे. किती डिस्टन्सवर? 50 mm. तर ह्या सी पॉइंट पासून 50 mm वर आपण एक पॉइंट मार्क करून घेणार आहोत. त्याला नाव देऊया आपण एफ. त्याला नाव दिलंय एफ. एफ म्हणजे तुमचा फोकस आहे. आता इथं मार्क करतो मी. हा जो पॉइंट आहे हा तुमचा झाला फोकस और फोकल पॉइंट. इथपर्यंत झालं. त्यानंतर काय करायचं बघा. तुम्हाला इसेंट्रिसिटी दिलेली आहे 2:3. 2:3. मग हे तुमचं 50 डिस्टन्स जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने डिवाइड करायचंय का एफ पासून तो पॉइंट 2 आला पाहिजे आणि त्या पॉइंट पासून तुमची डायरेक्ट्रिक्स 3 आली पाहिजे. ओके, लक्षात आलंय. कारण इसेंट्रिसिटीचा तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द फोकस टू द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द डायरेक्ट्रिक्स. म्हणजे असं एक पॉइंट आपल्याला काढायचं आहे की त्याची जी डिस्टन्स आहे एफ पासून ते किती आला पाहिजे 2 आणि सी पासून किती आलं पाहिजे म्हणजे डायरेक्ट्रिक्स पासून किती आलं पाहिजे 3. तर आपण इथं हे जे 50 आहे तर सिंपल आपल्याला दिलेली इसेंट्रिसिटी त्यामुळं आपण 5 पार्ट मध्ये ते डिवाइड करूया. तुमचं हे 50 डिस्टन्स 1 2 3 4 आणि 5 पार्ट मध्ये आपण इथं डिवाइड केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण तो पॉइंट घेऊया. त्या पॉइंटला नाव देऊया आपण व्ही. आलं लक्षात? त्या पॉइंटला नाव द्यायचं आहे आपल्याला व्ही. तर व्ही म्हणजे तुमचा असतो व्हर्टेक्स. या साईडला लिहितो मी. व्ही म्हणजे असतो तुमचा व्हर्टेक्स. एफ म्हणजे तुमचा असतो फोकस आणि हा ए बी तुमचा डायरेक्ट्रिक्स इथं दिलेला. तर काय करायचं याच्यानंतर व्ही पासून एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. ती आपण ड्रॉ करून घेऊया. ती व्हर्टिकल लाईन आपण या व्ही पर्यंत म्हणजे तुमच्या व्हर्टेक्स पर्यंत ड्रॉ करून घेतलेली आहे. याचं डिस्टन्स आपण इसेंट्रिसिटी केलेली बघा. ह्या पॉईंट पासून फोकस 2 आहे आणि या पॉईंट पासून डायरेक्ट्रिक्स पासून तो पॉईंट 3 वर आहे. म्हणजे 2/3 आपण इसेंट्रिसिटी क्लिअर करून घेतलेली. नंतर काय केलं व्ही व्हर्टेक्स वर आपण एक व्हर्टिकल लाईन तुमच्या डायरेक्ट्रिक्सला पॅरलल ड्रॉ करून घेतली आहे. त्यानंतर काय करायचं बघा. हे व्ही पासून
हे फोकस म्हणजे व्हर्टेक्स पासून तुमचा फोकल डिस्टन्स जो आहे तेवढं डिस्टन्स घेऊन एक आर्क ड्रॉ करून घ्यायचे. ओके, तो आर्क ड्रॉ केला. त्यानंतर काय करायचंय आपल्याला, हा जो पॉईंट इथं भेटलेला आहे तुम्हाला, हा इंटरसेक्ट झालेला, त्या पॉईंटला नाव द्यायचं सपोज 1. त्या पॉईंटला नाव दिलं आपण 1. मग आपल्याला एक अशी इन्क्लाइन लाईन ड्रॉ करायची जी या सी पॉईंट पासून आणि 1 पॉईंट पासून पास होते. ती आपण ड्रॉ करून घेऊया. आपण आता ही इन्क्लाइन लाईन ड्रॉ करून घेतलेली. त्यानंतर काय करायचं बघा, ही जी ऍक्सिस आहे तुमची, या ऍक्सिसवर कुठेही अंदाजे एक पॉईंट मार्क करायचा आहे. सपोज आता इथं कन्सिडर करूया हा पॉईंट आपण मार्क केला, त्याला आपण देऊया नाव 1. त्याच्यानंतर इथे एक पॉईंट मार्क करायचा आहे, त्याला नाव देऊया 2. इथे एक पॉईंट मार्क करायचा आहे, त्याला नाव देऊया 3. हे पॉईंट आपण मार्क केले. तर हे जे तिन्ही पॉईंट मार्क केलेले तिथनं सुद्धा व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. तुमच्या ह्या व्हर्टेक्स पाशी एक लाईन जी ड्रॉ केलेली आहे त्याला पॅरलल किंवा तुमच्या डायरेक्ट्रिक्सला पॅरलल इथं व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. या 1, 2 आणि 3 पॉईंट पासून अशा व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायच्या जी लाईन, ज्या व्हर्टिकल लाईन तुमच्या ह्या इन्क्लाइन लाईन जी आलेली त्याला क्रॉस करतील तिथपर्यंत काढायचे. ती आपण काढून घेऊया. या तिन्ही पॉईंट पासून आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतलेले. ते ज्या लाईन्स आहे आपण व्हर्टिकल ड्रॉ करून घेतलेल्या, त्या इन्क्लाइन लाईनला जिथं कट होत आहे तिथं आपल्याला पॉईंट मार्क करायचा आहे 1 डॅश, हा झाला तुमचा 2 डॅश आणि हा झाला तुमचा 3 डॅश. त्यानंतर काय करायचंय बघा, तुमच्या कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचंय किती, 1 to 1 डॅश. 1 to 1 डॅश डिस्टन्स घेतलं. त्यानंतर काय करायचंय, तो पॉइंट F वर ठेवायचा आहे तुमच्या फोकल पॉइंटवर. ओके, या फोकस जो आहे तुमचा फोकल पॉइंट तिथं ठेवायचा आहे. आणि ही जी 1 1 डॅश लाईन आहे, ही 1 1 डॅश लाईन जी आहे ती तुम्हाला करून दाखवतो आता. सपोज आता इथं डिस्टन्स घेतलंय आपण 1 to 1 डॅश डिस्टन्स घेतलंय. ओके, त्यानंतर F पॉइंटवर ठेवायचा आणि एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आपल्याला. ते ह्या 1 पॉइंटच्या खाली येईल. तो जो आर्क येतो तो 1 पॉइंटच्या खाली येतो, कारण हे व्हर्टिकल डिस्टन्स एवढा असताना आपण तिरकं मारतोय ते. ओके, हा कधी पण 1 पॉइंटच्या खाली येतो. मग जिथं हा आर्क या व्हर्टिकल 1 1 डॅशला इंटरसेक्ट होतोय तो पॉइंट मार्क करायचा, त्याला नाव द्यायचंय P1. ओके, तो पॉइंट आला. त्यानंतर सिमिलर पद्धतीने 2 to 2 डॅश डिस्टन्स घ्यायचंय, ते आपण इथे घेऊया. तुमच्या कंपास मध्ये घ्यायचंय. 2 to 2 डॅश डिस्टन्स घेतलं. फोकल पॉइंटवर तेवढं डिस्टन्स फिक्स पॉइंट ठेवायचा आणि एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. तो आर्क तुमच्या 2 2 डॅशला कट करेल. तो पॉइंट मार्क करून घ्यायचा आहे. त्या पॉइंटला नाव द्यायचंय P2. ओके, त्या पॉइंटला नाव दिलं आपण P2. सिमिलर वे 3 to 3 डॅश डिस्टन्स घ्यायचंय, ते तुमच्या कंपास मध्ये घेतलं तुम्ही. 3 to 3 डॅश फोकल पॉइंटवर पॉइंट ठेवायचा आहे आणि एक आर्क कट करून घ्यायचा आहे. आता हे करत असताना मी तुम्हाला वरच्या साईडने सांगितलं सिमिलर वे तेवढा डिस्टन्स ठेवून तुम्हाला अनदर साईडने सुद्धा पॉइंट मार्क करून घ्यायचं. लक्षात आलं? तर आता हे तू मार्क केला, हा इथं मार्क करायचा. त्यानंतर तसंच इथनं 3 to 3 डॅश डिस्टन्स घ्यायचं, फोकल पॉइंटवर ठेवायचं, त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा मार्क करून घ्यायचं. अशा पद्धतीने P1 P2 P3 पॉइंट या साईडला आले, वरच्या साईडला सिमिलर वे खालच्या साईडला सुद्धा आलेले. हे जे ड्रॉ केलंय तर हा झाला तुमचा. हे पॉइंट स्मूथ करून जॉईन जर केले तर तुमचा हाफ इलिप्स तयार होईल. सिमिलर वे इलिप्स साठी 2 डायरेक्ट्रिक्स असतात. तर ह्याच लाईनवर वरती पलीकडं सिमिलर मिरर इमेज आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यासाठी बघा हा V1 आलेला आहे, हा F1 आलेला आहे. आपल्याला V2 आणि F1 कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला क्लिक पॉइंट सांगतो. तर हा जो आपल्याला फोकल पॉइंट आपण पहिले ते ड्रॉ केलेला आहे F1, त्या पॉइंट पासून 45 डिग्रीला एक लाईन ड्रॉ करायची. ती लाईन तुमच्या ह्या C पासून ही जी लाईन आपण इन्क्लाइन ड्रॉ केलेली त्या लाईनला कुठंतरी इंटरसेक्ट होईल, ती आपण ड्रॉ करूया. त्याप्रमाणे आपण F पासून या इथं 45 डिग्री अँगलला, म्हणजे हा 45 डिग्री अँगल आहे, या 45 डिग्री अँगलला एक इन्क्लाइन लाईन ड्रॉ करून घेतली. ती लाईन तुमची ही जी आधीची प्रोजेक्टेड लाईन आहे इन्क्लाइन C पासून ड्रॉ केलेली, हे जे डिस्टन्स आहे F1, आपण आर्क कट केला तुमच्या V1 लाईनवर व्हर्टेक्स लाईनला, तिथून ही इन्क्लाइन ड्रॉ केलेली. त्या लाईनला F पासून 45 डिग्रीला जिथं लाईन इंटरसेक्ट होईल त्या पॉइंटला आपण एक नाव देऊया, सपोज दिलं X.
तिथनं एक व्हर्टिकल लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे तुमच्या ह्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर. ओके, आणि जिथं तुमच्या ऍक्सिसला इंटरसेक्ट होईल हा पॉइंट येतो तुमचा V2. लक्षात आलं? हा पॉइंट येतो तुमचा V2. त्यानंतर काय करायचं बघा, V1 आपल्याला माहिती V1 टू F1 डिस्टन्स घ्यायचंय. इसेंट्रिसिटी इलिप्स साठी दोन्ही साईड सेम असते, त्यामुळे V1 टू F1 डिस्टन्स घ्यायचं. तेच डिस्टन्स कंपास मध्ये ठेवून फिक्स पॉइंट V2 वर ठेवायचा आणि तुमचा F2 पॉइंट मार्क करून घ्यायचे. तुम्ही कॉन्स्टंट डिस्टन्सला ठेवू शकता किंवा तुम्हाला जे वाटेल त्या डिस्टन्सवर घेऊ शकता. त्या पॉइंटला नाव द्यायचे. सपोज आता इथं आपण दिलं 3 पर्यंत आलेलं आहे, या साईडने आपण 4 पर्यंत जाऊया. 4, 5 आणि 6 हे पॉइंट मार्क केले. आपल्याला ही जी प्रोसेस अगोदर सांगितलेली आहे, आता V1 F1 आपल्याला ही जी प्रोसेस आपण कंप्लीट केली पॉइंट मार्क करण्यासाठी, तीच प्रोसिजर आपल्याला आता V2 F2 साठी या 3 पॉइंट साठी करायची. 4, 5 आणि 6. जेवढे जास्त पॉइंट घ्याल तेवढे जास्त पॉइंट तुम्हाला इलिप्स ड्रॉ करण्यासाठी येणार आहेत. हे जे पॉइंट भेटताय आता इथं तुम्हाला कर्व दिसत असेल बघा, हे जर पॉइंट स्मूथ कर्वने जॉईन केले तर अशा पद्धतीने तुमचा कर्व येणार. तर सिमिलर प्रोसेस आपल्याला 4, 5, 6 पॉइंट साठी करायची, ती आपण करून घेऊया. इथं आता आपण सांगितल्याप्रमाणे मिरर इमेज मध्ये हे जे डिस्टन्स आहे ते फोकल डिस्टन्स घेतलं, त्याचे डिस्टन्स घेतले. सिमिलर प्रोसेसने इथं 4, 5, 6 पॉइंटला ती प्रोसिजर करून घेतली. 6 to 6 डॅश डिस्टन्स घेतलं, F1 पासून ते मार्क केलं, त्याचा पॉइंट P6 आला, इथं P6 डॅश आला. 5 to 5 डॅश डिस्टन्स घेतलं, F1 वर ठेवलं, मार्क केलं, P5 आणि P5 डॅश आला. 4 to 4 डॅश डिस्टन्स घेतलं, F1 वर फिक्स पॉइंट ठेवला आणि P4 आणि P4 डॅश पॉइंट मार्क करून घेतला. त्यानंतर आपण काय केलं, हे जे सर्व पॉइंट्स आलेले आहेत आपले P1, P2, P3, P6, P5, P4, P4 डॅश, P5 डॅश, P6 डॅश, P3 डॅश, P2 डॅश, P1 डॅश आणि V पर्यंत हे पॉइंट स्मूथ कर्वने जॉईन केले. ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला हा कर्व दिसतोय बघा. हा जो कर्व आहे त्या कर्वला आपण म्हणतो इलिप्स. हा जो स्मूथ कर्व आहे आपण फ्रेंच कर्व वापरून करायचा आहे. आणि त्यामध्ये अजून एक पॉइंट सांगतो, हे जे आपण डिस्टन्स मार्क केले ते 1, 2, 3 अंदाजे, तर ते आपण इक्वी डिस्टन्सवर जर मार्क केले तर हे पॉइंट येताना एक्झॅक्ट सिमिलर पॉइंटवर येतात आणि कर्व दिसायला स्मूथ दिसतो. आणि हे पॉइंट जेवढे जास्त तुम्ही घ्याल, इथं आपण फक्त आता 1, 2, 3, 4, 5, 6 6 पॉइंट घेतलेले, हे तुम्ही जेवढे जास्त पॉइंट वाढवाल तेवढे जास्त पॉइंट्स तुम्हाला हा कर्व ड्रॉ करण्यासाठी येतील आणि तुम्हाला फ्रेंच कर्वद्वारे कर्व ड्रॉ करायला स्मूथ जाईल. लक्षात आलं? समजलं इथपर्यंत? थँक्यू.